सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक. आजच्या या समारंभाचे अध्यक्ष महामहिम राज्यपाल उत्तर प्रदेश आदरणीय श्री राम नाईक साहेब, महाराष्ट्रातले धडाडीचे आणि आघाडीचे उद्योजक दीपक घैसास साहेब, भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष आणि सांसद श्री विनय सहस्रबुद्धे साहेब, इंकिंग इनोव्हेशन्सचे श्री आनंद लिमये, संचालक मंडळातील माझे सहकारी, जनता बँकेतले अधिकारीगण आणि सेवक, नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातले माझे काही सहकारी आणि उपस्थित बंधू भगिनींनो, मी काही सहकारातला माणूस नाही आहे आणि बँकिंग तज्ज्ञही नाही आहे. आता जो माझा काही थोडासा पार्श्वपरिचय करून देण्यात आला, एक सरकारी नोकर मी होतो, ती नोकरी सोडली आणि चरितार्थासाठी वकिली सुरू केली आणि त्या वकिली सुरू करत असताना संघाचा स्वयंसेवक असल्यामुळे मला या बँकेचं काम बघायला सांगितलं आणि 96 साली इलेक्शनमध्ये या बँकेमध्ये निवडून आलो आणि 2001 साली आपल्याला आत्तापर्यंत आता सांगितलं तसं चेअरमन झालो. पण या 4 वर्षामध्ये मी काही बँकिंग शिकलो नाही फारसं, कारण तसं फारसं लक्ष मला या संस्थेकडे देता आलं नाही. त्याची 2 कारणं होती. एक कारण असं होतं की व्यवसायही होता आणि दुसरं कारण असं होतं की मी पुण्यातली जी नामवंत शिक्षण संस्था आहे डेक्कन एज्युकेशन सोसायटी, त्याचाही मी अध्यक्ष होतो. 2001 साली जेव्हा मला सांगितलं त्यांनी अध्यक्ष होता का, त्यावेळी मी हो म्हटलं. परंतु बँकिंगचं जर मला ज्ञान काही असतं तोपर्यंत, तर ते मी हो म्हटलं असतं की नाही याविषयी मी स्वतःच साशंक आहे. कारण 2001 साली चेअरमन झाल्यानंतर जी संकटांची मालिका सुरू झाली ती 2012पर्यंत होती. संकटं 2008 नंतर कमी होत गेली. तीव्रता जी होती, तीव्रतेचा जो कालावधी होता तो साधारणतः 6-7 वर्षाचा खूप मोठा कालावधी या संकटांच्या तीव्रतेचा होता. त्याच्यामध्ये कोऑपरेटिव्ह बँका होत्या, त्यांच्या अस्तित्वाविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाली होती. आमच्या बँकेविषयी देखील प्रश्नचिन्ह निर्माण झाली होती. अशा कालखंडामध्ये आम्ही त्या काळी जनता बँकेचे संचालकपद आम्ही सगळेच त्याच्यात कार्यरत होतो. समाजात सांगायची लाज वाटायची की आम्ही जनता बँकेमध्ये संचालक आहोत, इतकी अतिशय वाईट परिस्थिती त्या काळी होती. आणि त्याच्यात मग माधवपुरा बँक झाली, रुपी बँक झाली, होम ट्रेडचे असे अनेक घोटाळे त्याच्यामध्ये झाले आणि प्रत्येक वेळेला संकट अधिक गडद होत गेलं. त्यामुळं काम करताना खूप दमछाक झाली, त्रास झाला. असं वाटायचं की पूर्वजन्मी आपण काहीतरी पाप केलं असावं म्हणून आपल्याला या बँकेमध्ये काम करावं लागतं, असं नेहमी असे विचार मनामध्ये येत असत. टोमणे, अपमान, तुच्छतापूर्ण वागणूक, नातेवाईकांकडून उपेक्षा, या सगळ्या गोष्टींना आम्हाला सगळ्याचाच, मीच नव्हे सगळ्या संचालकांना त्याच्यातनं जावं लागलं, सेवकांना पण. आणि त्यामुळे जोपर्यंत बँक नफ्यात आली नाही तोपर्यंत हा कालावधी अतिशय आमचा खडतर होता. हे सगळं जेव्हा नफ्यात आल्यानंतर मोठा समारंभ झाला, परमपूजनीय सरसंघचालक त्याला उपस्थित होते आणि मग मागणी व्हायला लागली की काही हे शब्दबद्ध करा, अशी मागणी लोकांकडून व्हायला लागली. त्याच्यात बँकेचा इतिहासही येतो आणि केलेल्या संघर्षाची तीव्रताही त्याच्यातनं तुम्हाला मांडता येईल, अशा तऱ्हेचं लोकांनी मला सुचवायला सुरुवात केली आणि मीही त्याला मान्यता दिली. त्याची 2-3 कारणं होती. ती कारणं अशी होती की एकतर मराठी साहित्यामध्ये याविषयी फारसं लिखाण झालेलं नाही आहे. दुसरं कारण असं होतं की युनायटेड वेस्टर्न बँक ही पश्चिम महाराष्ट्रातली अतिशय आघाडीची व्यापारी बँक होती आणि ती 2006 साली आपल्याला माहिती आहे तिचं विलिनीकरण IDBI बँकेत झालं. त्या बँकेविषयी युनायटेड वेस्टर्न बँक उदय, उत्कर्ष आणि असं एक पुस्तक लिहिलं गेलं आणि त्या पुस्तकामध्ये बँकेच्या पतनाची जी कारणं दिली त्याच्यामध्ये पहिलं कारण की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नियंत्रण या बँकेवर होतं म्हणून ती बँक बुडाली, अशा तऱ्हेचं कारण 5-6 कारणं होती. पहिलं कारण हे दिलं गेलं. त्याचाही प्रतिवाद करायला पाहिजे असं माझ्या मनामध्ये घोळत होतं आणि म्हणून मी ते पुस्तक लिहायला घेतलं. आणि मराठीमध्ये जे पुस्तक त्यातले जे शीर्षक आहे ते ज्ञानेश्वरीतलं आहे, नवलवर्तले या शीर्षकाने मराठीतलं ते पुस्तक मी लिहिलं.
या जसं आत्ता सांगितलं प्रास्ताविकामध्ये किंवा यांनी कॉम्पेअरने की घसरण सुरू झाली एकदा बँकांची की थांबवणं महामुश्किल असतं, अशक्यप्राय असतं, हे अतिशय खरं आहे. आणि ती घसरण अनेक बँकांची झालेली आहे. रुपी कोऑपरेटिव्ह बँक पण आहे, त्याच्यावर सरकारने आम्हाला प्रशासक मंडळावर नेमलेलं आहे. तर ती जी घसरण आहे ती घसरण थांबवता येणं हे त्याला काही घटक आवश्यक असतात की ज्या योगे ती घटना घडू शकेल. ते सगळे घटक जनता बँकेमध्ये उपस्थित होते. एकतर बहुतेक सर्व सेवक जे होते हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित होते आणि त्यांचं जे समर्पण होतं, समर्पित भावनेने काम करण्याची वृत्ती होती, तो एक फार मोठा घटक आम्हाला याच्यामध्ये मिळाला. 2003 ते 2009 अशी 6 वर्ष त्यांची पगारवाढ आम्ही रोखली होती आणि 6 वर्ष या लोकांनी थोड्या कुरबुरी इकडे तिकडे झाल्या असतील, परंतु सस्मित आणि निष्ठेने सेवा करून बँक वर आणण्यामध्ये त्यांचा फार मोठा सहभाग आहे. आमचे ग्राहक आम्हाला सोडून गेले नाहीत. फार निष्ठावान ग्राहक होते, त्यांनी सोडण्याचा विचार देखील आणला नाही. हे असे ग्राहक आम्हाला लाभले. हे पूर्वीचं जे आमच्या लोकांनी पुण्याई कमवून ठेवली होती, दत्तोपंत जमदग्नी असतील, काकतकर असतील, ह्या सर्व लोकांनी पूर्वीच्या जनता बँकेची एक पुण्याई कमावून ठेवली होती. त्या पुण्याईच्या आधारे, तसं आता आनंद लिमयांनी सांगितलं, वडील त्यांचे रस्त्यात जमदग्नींना भेटले आणि रस्त्यामध्ये जमदग्नींना भेटून अडचण बँकेची सांगितल्यावर जमदग्नींनी त्याला ताबडतोब कार्यालयात या, कर्ज मंजूर करतो. अशा तऱ्हेने हे असे जोडलेले लोक पहिल्यापासून ती पुण्याई आम्हाला कामाला आली. आम्हाला संयमी भागधारक पण मिळाले. आम्ही 1998 ते 2011पर्यंत आम्ही लाभांश देऊ शकलो नाही, परंतु 6 कोटी असलेलं भाग भांडवल हे जवळजवळ 500 कोटी रुपयापर्यंत नेण्याचं काम या भागधारकांनी केलं. तर ही सर्वसामान्य घटना नव्हे. ज्या संस्थेमध्ये आपल्याला लाभांश मिळत नाही तिथे पैसे गुंतवणं हे किती धोक्याचं आहे हे सगळ्यांनाच माहिती. तरी देखील लोकांनी फार मोठा विश्वास आमच्यावर टाकला आणि निस्वार्थी संचालक मंडळ, मी त्याला वर्णन करतो दैवदुर्लभ. आजपर्यंत माझ्या 16 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकाही संचालकांनी स्वतःचं प्रकरण कर्जाचं बँकेमध्ये आणलेलं मला दिसलं नाही. या लोकांनी धाडसी निर्णय घेतले आणि ते अंमलात आणले. खरं त्यांची पार्श्वभूमी जर पाहिली तर आम्ही सगळेच सामान्य कुटुंबातून आलेले लोक. आम्हाला काही व्यवस्थापनाचं शिक्षण नाही, आम्हाला कोणी मॅनेजमेंट गुरू नाही. आमचा मार्ग आम्हालाच काढावा लागला, आमचा मार्ग आम्हालाच शोधावा लागला. हे सगळं आम्ही केलं. हे जे केलं ह्या निस्वार्थी संचालक मंडळाने केलं, हा एक फार मोठा घटक होता. आणि शेवटचा घटक त्याच्यात मी नेहमी म्हणेन, कोणाला मान्य होईल कोणाला होणार नाही, दैवी हस्तक्षेप. योग्य वेळेला योग्य गोष्टी घडत गेल्या. त्याची कारण परंपरा जर लावायला गेलं, असे 7-8 प्रसंग घडले, त्यातले 2च मी आपल्याला सांगणार आहे. त्याची कारण परंपरा सांगायला गेलं ती मिळणार नाही, सांगता येणार नाही. आम्हाला विजय भाव्यांसारखे CEO मिळाले. ते स्टेट बँकेतनं रिटायर झाले होते आणि काहीतरी सामाजिक काम करावं म्हणून ते त्या विचारात असताना आमच्या बँकेत आम्ही संचालक मंडळात त्यांना एक्सपर्ट डायरेक्टर म्हणून घेतलं. आणि ज्या वेळेला आमचे मॅनेजिंग डायरेक्टर CEO सोडून गेले त्यावेळेला आम्ही त्यांच्या गळ्यामध्ये त्यांना जबरदस्तीने आम्ही CEO मॅनेजिंग डायरेक्टर केलं आणि ते 13 सालपर्यंत. आणि त्यांनी त्यावेळेला वेतन देखील अतिशय अल्प घेतलं आणि सगळा स्टेट बँकेतला अनुभव कामाला लावून अतिशय निस्वार्थ बुद्धीने आणि धडाडीने त्यांनी काम करून, त्यांचे सहकारी त्यांच्याबरोबर जोशी म्हणून होते, ह्या दोघांनी फार मोठा भाग त्यांचा ह्या बँक वर येण्यामध्ये आहे. आणि दुसरे आम्हाला मिळाले म्हणजे प्रशांत पोळ. काही कारण एक दिवस भेटायला म्हणून आले की नवीन कोण चेअरमन आले, भेटूयात. आणि ते तंत्रज्ञानातले अतिशय जाणकार व्यक्ती आणि तिथनं आमचा जो तंत्रज्ञानाचा प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत आमच्याबरोबर आहे. त्यांनी ह्या वेळेला नॅशनलाइज बँका देखील कोअर बँकिंग सोल्युशनचं काही बोलत नव्हत्या, त्यावेळेला आमच्या बँकेत कोअर बँकिंग सोल्युशन झालं. रिझर्व्ह बँकेचे नियम डावलून आम्ही केलं. त्यांनी सांगितलं होतं की नो कॅपिटल इन्व्हेस्टमेंट. आम्ही केली, जे काय भोगायचं असेल ते भोगू, परंतु आपल्याला हे करायचं आहे आपण करू, आणि केलं आम्ही ते. 2005 साली आमचं कोअर बँकिंग सिस्टीम अस्तित्वात आली आणि त्या संबंधी एकही पैसा या गृहस्थांनी आमच्याकडून घेतला नाही आणि आजपर्यंत ते आमच्याबरोबर आहेत आणि आम्हाला ते त्या बाबतीत मार्गदर्शन करतात. तर हे दैवी हस्तक्षेप आहेत. काय संबंध आहेत? ते जबलपूरचे आहेत प्रशांत पोळ,
टेक्नॉलॉजीमधले आहेत. काय संबंध आहे त्यांचा? ते एक दिवस येतात काय आणि हा सिलसिला सुरू होतो काय, हे सगळं अतर्क्यच आहे. अशा गोष्टी आमच्या बँकेमध्ये घडत गेल्या आणि त्यामुळे ही बँक हे जर याच्यातला एकही गट अनुपस्थित असता, समजा सेवक आमचे चांगले नसते तरी आम्ही वर येऊ शकलो नसतो. आम्हाला ग्राहक जर आम्हाला निष्ठावान मिळाले नसते तरी आम्ही वर येऊ शकलो नसतो. कुणी आमच्या शेअर कॅपिटल गुंतवलंच नसतं तर मग प्रश्नच नव्हता. ते हे सगळ्यांचं एकत्र येऊन जो हा मिलाप झाला आणि त्याच्यातनं हा असं म्हणतात, रिझर्व्ह बँकेतले लोक देखील असं म्हणतात, रिझर्व्ह बँक मान्य करत नाही कधी, की दिस इज मिरॅकल. आणि हे मिरॅकल मी दैवी हस्तक्षेप म्हटलं, हे मी जसं म्हटलं तसं ती इंडियन बँक देखील 14 वर्षांच्या कालखंडातनं पुन्हा बाहेर आली. अर्थात त्याच्यात सरकारी भक्कम आर्थिक पाठिंबा त्यांना होता. जवळजवळ 4,000 कोटी रुपये सरकारने टाकले, भारत सरकारने, ते वर आले. पण त्याच्यावर पुस्तक लिहिताना त्यांच्या ज्या अध्यक्षा होत्या रंजना कुमार, त्यांनी हे शब्द वापरलेत की इट वॉज अ मिरॅकल. तसंच आमच्याही बँकेमध्ये घडलं आणि त्यामुळे ही बँक वर आली. आणि मग त्याचं जे मराठीत पुस्तक लिहिलं त्याच्यात एक रिझर्व्ह बँकेचे आता ते नाही आहे डेप्युटी गव्हर्नर गांधी आणि आनंद लिमे दोघांनी स्वतंत्रपणे आम्हाला सूचना केल्या की हे तुम्ही इंग्रजीमध्ये करा. आणि इंग्रजीत त्यामुळे हे का तर ते एक व्यापक स्तरावर जाईल, त्याला एक व्यापक मंच मिळेल. गैरमराठी लोक जे आहेत ज्यांना मराठी वाचता येत नाही त्यांनाही असं काही घडू शकतं असं त्यांना त्याच्यातनं समजेल. अशा या उद्देशातनं याचं इंग्रजीमध्ये आम्ही भाषांतर केलं. त्याच्यामध्ये ते भाषांतर करण्यासाठी सोनिया खरे आज आलेले नाही आहेत, त्यांचं फार मोठं सहाय्य झालं. त्यांनी ट्रान्सलेशन केलं आणि ते ट्रान्सलेशन मी आणि त्यांनी बसून प्रत्येक वाक्य आणि शब्द पाहून मग आम्ही ते पक्क केलं. अतिशय चांगल्या तऱ्हेचं ट्रान्सलेशन त्यांनी केलं. ऑफकोर्स रीडर्स विल डिसाईड, वाचक शेवटी सांगतील की ते कितपत छान झालं आहे. त्यांचे मी आभार मानतो. खरे आभार मानायला पाहिजेत म्हणजे रामभाऊ नाईकांचे आभार मानायला पाहिजेत, कारण इतक्या व्यस्त कार्यक्रमातनं अशा कार्यक्रमाला येण्याची त्यांनी मान्यता दिली. याबद्दल अतिशय मी माझ्या स्वतःतर्फे आणि बँकेतर्फे त्यांचा आभारी आहे. सहस्रबुद्धे दीपक घैसास, ही तर दीपक घैसास दोघांचाही परिचय आहेच आमचा, तेही आज आले, आवर्जून आले, त्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. बँकेतर्फेही आहे आणि माझ्या स्वतःतर्फेही आहे. आणि आपण सर्व इथे आलात त्याबद्दल आपलेही आभार मी व्यक्त करतो. या पुस्तकाचं ट्रान्सलेशन करताना काही मराठी कविता पुस्तकात उद्धृत केल्या होत्या, तर ते काव्य जे आहे ते अतिशय लीलया शेफाली वैद्य नावाच्या एक ब्लॉग रायटर आहेत, त्यांनी त्याचं इंग्लिश ट्रान्सलेशन केलं, त्यांचेही मी आभार मानतो. आणि आनंद लिमे हे पहिल्यापासूनच आमच्याबरोबर आहेत, त्यांचे आभार मानतो. हे पुस्तक आज लोकार्पण त्याचं आपल्या राज्यपालांच्या हस्ते होईल आणि त्याच्यानंतर ते वाचकांपर्यंत पोहोचेल. ते आपल्याला भावेल, आवडेल वाचकांना अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माझं मनोगत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सहकार्यम यशोधनम जनता सहकारी बँक लिमिटेड पुणे, मल्टी स्टेट शेड्यूल्ड बँक.